गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककर खड्ड्यांनी हैराण। नाशिक शहरामधील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत। अंबड लिंक रोडवर खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आक्रमक। कॅन्टीन सुविधेच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांचं आंदोलन। विद्यार्थ्यांनी रात्रभर विद्यापीठाच्या बाहेर बसून रात्र काढली। पुण्यामधील भोर कापूरहोळ या रोडची दुरावस्था। रोडच्या दुरावस्थेच्या विरोधामध्ये नागरिक आणि विद्यार्थी आक्रमक जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। अंबरनाथमध्ये नवीन न्यायालय उद्घाटनासाठी सज्ज। 9 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार। उल्हासनगर, कल्याण, ठाण्याच्या न्यायाधीशांकडून पाहणी। वर्ध्यामध्ये अवयवदान दिनाच्या निमित्तानं आयोजित जनजागृती रॅलीला सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। विद्यार्थ्यांकडून अवयवदानासाठी जागर। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वीज बिलावरून महाविकास आघाडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब। महाविकास आघाडीचा सरसकट स्मार्ट मीटर लावण्याच्या प्रक्रियेला विरोध। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोन्याच्या दरामध्ये 1700 रुपयांची वाढ। सोन्याचे दर 1,02,000 रुपयांवर तर चांदीचे दर 1,13,000वर। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला तात्पुरती स्थगिती। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे आता महाविकास आघाडीचा विरोध। सोलापूरमध्ये डीजेच्या तालावर नाचताना तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू। नाचून बाजूला थांबला आणि त्याच जागी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना। आणि एक महत्त्वाची